जन्मभूमी ही साद घालते, परतून येई घरा. कशाला फिरतो वणवण जगी, गड्या आपला गाव बरा. काळी आई इथे नांदते, मुखी जगाच्या घास भरवते. कणाकणामध्ये जपते अजूनी संस्कृतीचा झरा. कशाला फिरतो वणवण शहरी, गड्या आपला गाव बरा. परिवाराचे सौख्य लाभते, संस्कारांनी कुटुंब घडते. मायेच्या त्या छायेखाली पुन्हा विसवू जरा. कशाला फिरतो वणवण शहरी, गड्या आपला गाव बरा. गड्या आपला गाव बरा. बालपणीचे सखे सोबती, सुख दुःखाला धावून येती. नात्यामधल्या माणुसकीचा अर्थ गवसतो खरा. कशाला फिरतो वणवण शहरी, गड्या आपला गाव बरा. स्नेह भावना प्रेमळ वाणी, शुद्ध हवानी निर्मळ पाणी. पवित्र सात्विक जीवनधन हे झोळीत आपल्या भरा. कशाला फिरतो वणवण जगी, गड्या आपला गाव बरा. गड्या आपला गाव बरा. मंडळी, आज सकाळी लवकर उठलोय. अहो काय विचारताय? आज काजू बिया भाजण्याचा बेत आहे. चला तर मंडळी, आता थोड्याच वेळात आपण त्या कामाला सुरुवात करूया. तोपर्यंत थोडी चुलीशी बसून शेक घेतो. सगळ्यात आधी लागतो तो एक पत्रा आणि एक चूल. 3 दगडांच्या साह्याने बनवलेली ही चूल तुम्हाला नक्कीच एक वेगळी चूल अनुभवायला मिळेल. थोडा पाऊस पडला होता त्याच्यामुळे ती चूल आता पेटत नाहीये व्यवस्थित, पण थोडा प्रयत्न करतोय मी पेटवण्याचा. आणि हा पेटलेला आहे. आता हल्ली रॉकेल मिळत नाही, तर रॉकेलच्या साह्याने आम्ही चूल पेटवतो. प्लास्टिकचे कागद आता वापरायला लागतात, कारण हल्ली गॅस आल्यामुळे रॉकेल देखील बंद झाले आमच्या इथे. आता मस्त पत्रा ठेवलेला आहे आणि बिया घेऊन आता त्या पेटक्या चुलीवर पत्र्याच्या साह्याने आपण भाजणार आहोत. सर्व म्हणजे तुमच्यापैकी जर तुम्ही कोकणात असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल की कशा प्रकारे मी काजू बिया भाजतो. जर तुम्ही कोकणाबाहेरून असाल, मुंबई किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून देखील मराठी लोक जो व्हिडिओ बघतात त्यांपैकी जर कोणी असेल तर त्याला हे एक नवीन असणार आहे. कारण काजू बिया भाजण्याची ही जी पारंपरिक पद्धत आहे ती आम्ही कशा प्रकारे करतो कोकणात, ती त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे. आणि आत्ता चूल गरम झालेली आहे आणि त्यावरती ज्या बिया टाकल्या होत्या त्या बिया थोड्या वेळात भाजतील. विस्तो तर गरम झालेलाच आहे. थोड्या वेळाने ढवून त्यांना व्यवस्थित भाजायचं आहे. बघू शकता कशा प्रकारे त्या बिया भाजतायत. आणि काही वेळानंतर आता त्या बिया पेट घेताना दिसतील. विस्तो तर खूप गरम झालेला दिसतोय खाली. आणि आता वरती अशा प्रकारे पेट घेतलेले आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कराल त्यावेळी तोंडाला मास्क आणि हाताला ग्लव्ज हे नेहमी वापरा, कारण यातून जो धूर निघतो तो धूर थोडा हानिकारक असतो. आणि हा पेट घेऊन आत्ता मी त्याला पलटी मारलेली आहे, कारण परिपूर्ण अशा भाजलेल्या दिसत आहेत आणि थोडी स्वतःची काळजी देखील घेताना दिसतोय. आणि हे पूर्ण झालेलं आहे माझं काम. बिया व्यवस्थित भाजलेल्या आहेत आणि आत्ता पाहूया आपण कशा प्रकारे त्या फोडल्या जातात. तर त्यासाठी मी एक घेतलेला आहे लादीचा तुकडा आणि त्यासोबत एक लाकडी साकटा, ज्याला आम्ही कोयतीच्या साह्याने फोडल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी करतो. आणि ही बी काजू बी तुम्ही पाहू शकता.
आणखी एक बी तुम्हाला फोडून दाखवतो. मित्रांनो, बाजारात ज्या काजू बिया 1000 ते 1200 रुपये किलोने मिळतात, त्या काजू बिया आम्ही अशाच प्रकारे खातो. दररोजच्या जेवणामध्ये असो किंवा 12 महिने अशा भाजलेल्या बिया आम्ही खातो. यातच कोकण असल्याचं गर्व आहे. या काजू बिया बघू शकता तुम्ही. 800 ते 900 रुपये किलोने विकला जाणारा हा काजू, एकदा कोकणात या आणि बघा इथले लोक कसे सर्वाइव्ह करतात. गावात राहून रोजगार नाही असं म्हणणाऱ्यांनो, याच प्रोडक्टच्या जीवावर आज हजारो कोटींच्या कंपन्या उभ्या राहिलेल्या आहेत बाजारात. आज बाजारात लाखो रुपये किमतीने काजूचे गर विकले जात आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. जर इथल्या तरुणांनी गावातच राहून अशा प्रकारे स्वयंरोजगार तयार करण्याचा प्रयत्न केला, तर भविष्यात पुढील 15 वर्षात कोकण एक आर्थिक स्वावलंबी विभाग बनेल.